नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 200 फूट गुणुले 75 फूट जे शेततळ तयार करायचं आहे, त्याला एकूण खर्च किती येतो आणि कोणकोणते साहित्य लागते आणि शेततळ्याचे फायदे काय आहेत. तर आजकाल पावसाचं प्रमाण अनियमित झालं आहे. कधी जास्त पाऊस तर कधी दुष्काळी परिस्थिती. तर अशा वेळी शेततळे शेतकऱ्यांसाठी फार मोठा आधार बनत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण ज्या शेततळ्याबद्दल माहिती घेत आहोत त्याचा आकार आहे, वरची जी लांबी आहे ती 200 फूट आहे, रुंदी आहे 75 फूट आणि तळाची जी लांबी आहे ती 180 फूट आणि खोली जी आहे ते 22 फुटापर्यंत असणार आहे अंदाजे. तर अंदाजे हे शेततळे 17 ते 18 गुंठे क्षेत्र लागणार आहे त्यासाठी. तर या प्रकारच्या शेततळ्यामध्ये पावसाचे पाणी साठवून ते पुढील सिंचनासाठी वापरता येते. तर आता आपण शेततळ्याचे फायदे पाहूया. तर पहिला फायदा म्हणजे पावसाचे पाणी साठवता येते. दुसरा फायदा म्हणजे ठिबक सिंचनासाठी सतत पाण्याचा पुरवठा मिळत असतो. तिसरा फायदा म्हणजे उत्पादन वाढवण्यास मदत होते. चौथा फायदा म्हणजे दुष्काळी परिस्थितीत एकदम मोठा आधार मिळतो. जर तुम्ही डाळिंब, ऊस, भाजीपाला किंवा फळबागा करत असाल तर शेततळे खूप फायदेशीर ठरते. तर आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे खर्च किती येणार आहे. तर सर्वात आधी लायनिंग पेपर किंवा प्लॅस्टिक शीट जी आहे तर ती सुमारे तुम्हाला 1900 स्क्वेअर फूट लागणार आहे आणि त्याचा खर्च जवळपास 2 लाख रुपये तुम्हाला येणार आहे. तर दुसरा खर्च म्हणजे लेबर आणि फिनिशिंग म्हणजे पेपर बसवणे असेल किंवा जोडणी असेल किंवा फिनिशिंग काम असेल तर याचा खर्च 25,000 रुपये आहे. आणि तिसरा खर्च म्हणजे JCB जी तुम्हाला लागणार आहे उकरण्यासाठी तर त्याचा खर्च तुम्हाला 1,75,000 रुपये येणार आहे. त्यानंतर इतर खर्च जो आहे तर यामध्ये कंपाऊंड असेल, पाईप असेल, वॉल्व असेल किंवा फिटिंग असेल आणि इतर साहित्य जे येतं यासाठी 20,000 ते 25,000 रुपये तुम्हाला लागणार आहे. जर सर्व खर्च एकत्र केला तर तुम्हाला पेपर जो आहे शीट त्याला 2 लाख रुपये लागणार आहेत. लेबर जे आहेत ते 25,000 रुपये, JCB जे आहे ते 1,75,000 रुपये आणि इतर खर्च जो आहे ते 20,000 ते 25,000 रुपये तुम्हाला येणार आहे. म्हणजेच एकूण खर्च तुम्हाला 4,40,000 रुपये ते 4,50,000 रुपये एवढा येणार आहे. तर लक्षात ठेवा, हा खर्च जागा किंवा मातीचा प्रकार असेल किंवा तुमचं भाग असेल तुमच्या भागात हे बदलू शकतं. तर मित्रांनो, ही होती 200 गुणुले 75 फूट शेततळ्याच्या संपूर्ण खर्चाची माहिती. तुमच्या शेतात जर शेततळ असेल तर त्याचा आकार कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच